भेटेल. पहिल्या गाडीत चढा तुम्ही. हाय मित्रांनो, मी नितीन चाळके परत एकदा माझ्या चॅनलमध्ये कोकणचा निसर्ग 07मध्ये आपलं स्वागत करतो आहे. आजचा दौरा जो आहे तो आपला कोकण ट्रिप आहे आणि माझ्यासोबत आता कल्पेश भाई आहे आपला. आता जस्ट आहे तर आम्ही दादर स्टेशनला. अजून आपले 2 मेंबर वाढणार आहेत, आपल्याला ॲड होणार आहे. ही पहा मेंबर आलेला आहे आपला गणेश भाई. गणेश आणि गणेशचे वडील पण आहेत, ते आपल्याला वैभववाडी पण सोबत असतील. चला आता आपल्या ट्रेनचा टाईम झालेला आहे. पहिल्या गाडीत चढा तुम्ही. ही पहा आपली कोकण कन्या. प्लॅटफॉर्म क्रमांक 11 वर आलेली गाडी 2055 जाऊन मुंबई मडगाव. स्लीपरच्या तिकीट असल्यामुळे बसायला तर भेटलेलंच आणि सीट पण मस्त बसायला भेटलेलं आणि भूक पण लागलेली. तसेच गणेशने चिकन आणि भाकरी आणलेलाच, भूक पण लागलेली, जेवून घेतले ट्रेनमध्येच. जेवून मस्तपैकी झोपायचाच बेत होता. आणि जशी सकाळ झाली तशी बाहेर बघतो तर रत्नागिरीला आपण पोचलेलो होतो. हे पहा रत्नागिरी स्टेशन. सकाळ झाली तशी खाली सीटवर येऊन बसलो, कारण काकांचं स्टेशन आता पुढे वैभववाडी येणारच होतं थोड्या वेळात. जसं वैभववाडी स्टेशन आलं तसं थोड्या बाहेर गाडी पण सिग्नलला लागली होती, काका पण जाणार होते. ट्रेन जशी वैभववाडी स्टेशनवरून सुटली ना तशी आम्हाला आतुरता लागली ती कणकवली स्टेशनची. थोडा वेळात आमचं पण स्टॉप येणार होता कणकवली स्टेशन. हे पहा कणकवली स्टेशन आलेलं आहे. ऑफ सीझन असूनही मुंबईवरून गावी येणारी पब्लिक भरपूर होती, जणू भात लावायला असेल. हे पहा कणकवली स्टेशन. तिथून आपण जाणार आहे ते आम्ही बस स्टँडला. तर चालत निघालेलो, पाऊस पण नव्हता, थोडा थांबलेला पाऊस. हे आहे ते कणकवली बस स्टॉप. इथून आपल्याला जायचं आहे ते माझ्या मामाच्या घरी, म्हणजे असेल ते. दादान बस विचारून आला, ते आपल्याला देवगड बस डायरेक्ट 10ची आहे, म्हणजे अजून 15 मिनटं आहेत आपल्याकडे. हे आहे ते असल ते. आणि जो तुम्हाला समोर रोड दिसतो तो आपला देवगड रोड आहे. आणि ही पहा बस, जवळजवळ 45 मिनटं बसने प्रवास केलो आपण, आपल्या याच्यावर स्टॉपवर पोचलेलो आहे. इथून आपण चालत जाणार आहोत. इथून अर्धा तास लागेल आपल्याला घरी जायला. तर सर्वीकडं हिरवाई पसरलेली होती. हे पहा लोकांनी भात वगैरे पेरलेला होता. ही आहे ती नर्सरी आणि आम्ही दोघंच आहोत इथं. एक मेंबर गाडी भेटलीमुळं पुढे गेला. आपण आपल्या घरी तर पोचलेलो आहे. हे पहा समोर घर पाहू शकता. आणि हा सर्व जो ऊस आहे तो मामाचाच आहे. हे पहा, जाऊन पहिला आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊ, मग बघू पुढचा प्लॅन. घरात तर प्रवेश झालेला आहे आणि समोर दिसतंय ते तुम्हाला मामाचं घर आहे. हा पहा मेंबर पुढे आलेला गाडीवरून.
आम्ही आणि कल्पेश तर चालतच आलेलो. हे पहा आहे घर. आता थोडं फ्रेश होऊ, भूक पण लागलेली. आजचा मेनू होता तो पिठी भाकरी आणि चटणीचे मासे. हे पहा सर्व जेवाय बसलेले. आता जवळजवळ सकाळचे वाजले आहेत 11 वाजलेले आहेत आणि इथं आपण जास्त वेळ थांबणार नाही आहोत. इथून जायचं आहे ते आपल्याला आचरा म्हणजे आपल्या कल्पेशच्या घरी. इथे येण्याचे कारण म्हणजे मामाची गाडी घ्यायची होती. तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू.